पावनखिंडीतील लढाई ही मराठी इतिहासातील एक महत्त्वाची लढाई मानली जाते। ही लढाई 13 जुलै 1660 रोजी विशाळगड नजीक घोडखिंड येथे झाली। महाराजांनी पौर्णिमेच्या रात्री गडावरून उतरून पन्हाळ्याचा वेढा तोडला व विशाळगडाकडे कूच केले। महाराजांनी आपल्या सारख्याच दिसणाऱ्या शिवा काशीद नावाच्या व्यक्तीला पाठीमागे ठेवले। आदिलशाही सेनेला त्याचा सुगावा लागला व शिवाजी महाराजांच्या मागे आदिलशाही सेनेचे पाठलाग चालू झाला। आदिलशाही फौजेचे नेतृत्व सिद्दी जोहरकडे होते। त्याला सिद्दी मसूद व फाजल खान, तो अफजल खानाचा मुलगा होता, याची साथ होती। एकीकडे जोहरकडे 10,000ची बलाढ्य फौज, तर दुसरीकडे महाराजांसोबत फक्त 300 ते 600 शूरवीर लढवय्ये मावळे होते। काही वेळाने महाराज व साथीदार घोडखिंडीत पोहोचले तेव्हा पाठलाग करणारे मसूदचे सैनिक जवळच आहेत याची जाणीव त्यांना झाली आणि काही वेळातच ते गाठतील आणि महाराजांसोबत इतरांना पकडतील असा अंदाज होता। घोडखिंडीत अतिशय चिंचोळी वाट होती। एके वेळेस 1 किंवा 2 जणच रांगेतून जातील एवढी। बाजीप्रभूंनी महाराजांना स्थिती समजावून सांगितली, विशाळगडावर प्रस्थान करण्याची विनंती केली। जोवर महाराज गडावर पोहोचत नाहीत आणि तोफांचा गजर देत नाहीत तोवर बाजी ही खिंड लढवेल व शत्रूला इथेच रोखून धरेल असे आश्वासन दिले। बाजीप्रभू म्हणाले, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे। शिवाजी महाराजांनी पुढे विशाळगडावर प्रयाण केले। खिंडीत मसूदचे सैनिक पोहोचल्यावर त्यांना मावळ्यांच्या आडव्या रांगेचा सामना करावा लागला। मावळ्यांच्या मागील रांगांनी तसेच आजूबाजूच्या निकड्यांवर चढून दगडांची बरसात चालू केली। बाजीप्रभू फुलाजी, संभाजी जाधव, बांदल यांनी आपापल्या कमानीतून सैनिकांना ठार केले। बाजीप्रभूंच्या आवेशाने अनेकांची गाळण उडवली। मसूदने बंदूकधाऱ्यांना कड्यावर चढून बाजीप्रभूंवर गोळीबार करण्याचा आदेश दिला। बाजींवर गोळ्या झाडण्यात आल्या। बाजीप्रभू जखमी झाले। ते आपल्या सैनिकांवर कडाडले, कोणत्याही परिस्थितीत आपली जागा सोडू नका। काही वेळातच शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले। त्यांनी तोफांचा गजर दिला। इकडे घोडखिंडीत बाजीप्रभूंनी तोफांचा गजर ऐकल्यानंतरच कर्तव्यपूर्तीच्या समाधानाने आपला जीव सोडला। मराठ्यांचे जवळपास सर्वच 300 जण कामी आले। त्याच वेळी मसूदचे प्रचंड नुकसान झाले। जवळपास 3000 सैनिक मारले गेले। बाजीप्रभू व इतर मराठा सैनिकांच्या बलिदानामुळे ही जागा पावन झाली, म्हणून घोडखिंडीचे नाव पावनखिंड असे पडले। जय शिवराय।